आता बघूयात राज्य शासनाकडून आधारभूत किमतीत शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करता यावा यासाठी महिना झाला सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत। मात्र जिल्ह्यात 21,000च्या आसपास शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नाव नोंदणी केली आहे। प्रत्यक्षात मात्र महिना उलटून गेल्यानंतरही 5,760 शेतकऱ्यांचं सोयाबीन या खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेलं आहे। ही खरेदी केंद्र संथ गतीने सुरू असल्यानं याचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। याच खरेदी केंद्रावरती जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळे यांनी। कधी बारदाना असेल किंवा कधी टॅगिंगची अडचण असेल, त्यामुळे सोयाबीन खरेदी केंद्र जी आहे ती संथ गतीने चालतात। मी आता ज्या खरेदी केंद्रावरती आहे, एकता खरेदी केंद्र, या खरेदी केंद्रानं मात्र जिल्ह्यात 1,000च्या जवळपास शेतकऱ्यांची खरेदी करून जे आहे ते सोयाबीन खरेदी केलेलं आहे। नोंदणी केली त्या शेतकऱ्या एवढंच खरेदी केंद्र या खरेदी केंद्रावर खरेदी झालेलं आहे। मात्र इतर जिल्ह्यात जर खरेदी केंद्र बघायची झाली तर इतर खरेदी केंद्रावर मात्र खरेदी होताना तशी दिसत नाहीये। जिल्ह्यात 23,000च्या जवळपास शेतकऱ्यांना SMS गेलेले आहेत, नोंदणी झालेली आहे। मात्र प्रत्यक्षात 5,760 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी गेलेलं आहे। आणखीन 14,000 शेतकरी जे आहेत ते या सोयाबीन खरेदीपासून वंचित आहे। शासनानं 80च्या जवळपास जरी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले असले तरी प्रत्यक्षात खरेदी कधी होणार विचार काय सांगाल, कधी झाली खरेदी सोयाबीन? आज सकाळी एकता खरेदी केंद्र MIDC डिकसळ येथे सकाळी 5 वाजता माल आणला आणि पहिल्या हेत आपली त्यांनी माल उतरून घेतला। मालाची त्यांनी हवा बघितली, माती बघितली, माल योग्य होता। इथं 5,328 रुपये भाव दिलेला आहे, बाहेर 4,700-800 भाव आहे। आमच्या शासनाने विनंती आहे की 5,300 पेक्षा 6,000-7,000 भाव जर दिला तर कधी कुठंतरी शेतकरी ह्या दुष्काळामधून बाहेर निघेल आणि शासनानं 7,000 भाव करावा अशी मी शासनाला विनंती करतो। भाव करावा अशी मागणी। कधी आणलं होतं सोयाबीन तुम्ही? सकाळी आणलं होतं। कधी नोंदणी कधी केली होती? एक महिना झाला। महिना झाला होता। प्रतिसाद चांगला मिळाला का खरेदी केंद्रावर? बरोबर। प्रतिसाद बाबा तुम्ही कधी आलात? सकाळी आलो, नोंदणी कधी केली होती? 1 महिना होऊन गेला। मध्ये तर काय बारदानामुळे बंद होतं, त्यावेळेस काय केलं? काय नाही, निवांत थांबलो। हां, पण बारला आला म्हणलेस, पण मग आमचा नंबर आला म्हणले, मग आलो। एकता खरेदी केंद्रासारखी बोटावर मोजण्यातकीच खरेदी केंद्र आहे ती प्रत्यक्षात मात्र चांगल्या पद्धतीने चालतात। धाराशिव जिल्ह्यात जर बघायला गेलं तर 24,000 खरेदी शेतकऱ्यांची असेल, महिना दीड महिना झालं नोंदणी झाली असेल। खरेदी जर फक्त 5,000 शेतकऱ्यांची झाली असेल तर 24,000च्या शेतकऱ्यांची खरेदी कधी होणार आणि त्यांना कधी त्यांचा माल उचलला जाणार हा एक मोठा प्रश्न। त्यामुळं शासनाने ही कासव गती ढकलून जी आहे ती मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केंद्राचं जे आहे ते आवक वाढवावी अशी अपेक्षा कुठेतरी शेतकरी करताना दिसत आहेत। सागर जाधवसह बालाजी निरफळे, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।